दुधी भोपळ्याच्या वड्या पौष्टिक अशा तयार झालेल्या आहे. कोणीकॅट्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इथे स्वच्छ धुतलेला हा दुधी भोपळा आहे, तो मी किसून घेतलेला आहे आणि हा लगेच काळा पडतो, त्यामुळे हे पटापट करायचंय आपल्याला. त्यानंतर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय, नागलीचं पीठ घेतलेलंय, इथे भाजणीचं पीठ आहे आणि बाजरीचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता. इथे थोडं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी गव्हाचं पीठ टाकते. भाजणी आणि बाजरीचं पीठ, नाचणीचं आणि ज्वारीचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे. मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता याच्यामध्ये. बारीक कट केलेली कढीपत्ता आहे, तो मी यामध्ये टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती टाकली. त्यानंतर मी इथे वाटण केलेलं आहे बघा, हे हिरवी मिरची आहे, लसूण आहे, हे मी यामध्ये टाकते. चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तिखट टाकायचं, मीडियम तर मीडियम टाकायचं. इथे मी हळद टाकते. हळद सुद्धा ऑप्शन आहे, पण मी इथे हळद टाकते. धनापूड आहे, ती टाकलीये. इथे थोडस मी लाल तिखट टाकते. तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण आपण इथे हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. पण मला स्पायसी हवंय म्हणून मी त्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकलंय. अगदी थोडीशी मी बडीशेप टाकलीये. बडीशेप यासाठी टाकायची की ते ज्या वेळेला त्याचा मध्ये मध्ये जेव्हा आपण बाईट्स घेणार आहे त्यावेळेला जी बडीशेप मध्ये दाताखाली येणार आहे, त्याचं जी टेस्ट आहे किंवा स्वाद आहे तो एकदम छान असा आपल्याला लागणार आहे. आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकते. किंचितस हिंग आहे, ते हिंग टाकले. आता हे छान मिक्स करायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाहीये, कारण जो भोपळा आहे ना, त्या भोपळ्याचं पाणी जेवढं याच्यामध्ये होतं तेवढंच ते पीठ टाकून आपल्याला हे करायचंय. लागलंच तर थोडस पाणी नंतर आपण त्याचा वापर करायचा, आधीच पाणी टाकायचं नाहीये. आता मी ही छान मिक्स करते. इथे छान असं मळून झालंय बघा. मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. इथे तेलाचा हात घेतलाय मी. आणि याचे 2 भाग करायचे. हाताला तेल लावलंय. आता हे आपल्याला वाफायला ठेवायचंय. हे छान वाफवून घ्यायचं. त्यानंतर मग याच्या वड्या कट करायच्या आणि डीप फ्राय करायच्या. तुम्हाला हवं तर शॅलो फ्राय पण करू शकता, पण हे डीप फ्राय केल्यानं तरी छान लागतात. आणि काय करायचं, हे आदल्या दिवशी म्हणा किंवा 2 तास म्हणा असं करून ठेवायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं आणि त्याच्या वड्या कट करून किंवा हाफ शेलो फ्राय करून ठेवून द्यायचं आणि मग वेळेवरती पुन्हा डीप फ्राय करायचं किंवा शेलो फ्राय करायचं, पण हाफ करून ठेवायचं. म्हणजे वेळेवरती तुम्हाला खाण्यासाठी पटकन होतं. वेळेवरती तुम्ही करणार, परत त्याच्यात वेळ जाणार, त्यासाठी हे आधी करून ठेवायचं. आता हे असं आपण करून ठेवलं आणि हे आता मी वाफेवर टाकणार आहे. तेलाचा हात म्हणूनच घ्यायचा, ते हाताला चिटकत नाही मग जास्त.
याच्यामध्ये तीळ पण टाकू शकता तुम्ही, तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर. त्याने क्रंचीनेस जास्त येतो या वड्यांचा. माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी त्यामध्ये करतेय. मी सांगितलं माझ्याकडे जे असेल मी त्यातनं तो पदार्थ चविष्ट होईल कसा ते बघत असते. आता हे वाफायला ठेवणार आहे. या ठिकाणी मी वाफायसाठी खाली कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीला इथे तेल लावून घेतलंय. आणि आता हे जे आपण असे रोल करून ठेवले होते ते आता मी याला वाफायला ठेवणार आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि याला छान असं वाफवून घेणार आहे. इथे झालंय का ह्या वड्या वाफवलेल्या बघूया आपण. अगदी ह्या झालेल्या आहे बघू शकता. आता मी गॅस बंद करते आणि ह्या गार होऊ देणार आहे. ह्या गार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईज मध्ये थिकनेस हव्यात तशा त्या कट करायच्या आणि ह्या डीप फ्राय किंवा मग शेलो फ्राय करायच्या. आता मी ह्या गार होऊन देणार आहे. दुनिया करे सवार, अशा प्रकारे हे गार झालेल्या येतात ह्या वड्या. आणि आता याला मी कट करणार आहे. तुम्हाला हवं तसं त्या थिकनेसनी तुम्ही कट करायच्या. इथे कट करते मी ह्या वड्या आणि मग मी ह्या डीप फ्राय किंवा शेलो फ्राय तुम्ही करू शकता. यामध्ये तीळ टाकलेले नाहीयेत मी, यात तीळ पण टाकू शकता. आता मी ह्या शेलो फ्राय करणार आहे. तेल तापलंय. आता मी याच्यामध्ये ह्या ज्या वड्या कट केल्या डीप फ्राय करणार आहे. ह्या आपण आता पलटून घेणार आहे. एकदम क्रंची अशा ह्या लागतात चवीला. छान अशा डीप फ्राय करायच्या. शेलो फ्राय केल्या तरी चालतात. इथे ह्या छान अशा फ्राय झालेल्या आहे बघू शकता. दुनिया करे सवार, अशा प्रकारे हे गार झालेल्या येतात ह्या वड्या. आणि आता याला मी कट करणार आहे. तुम्हाला हवं तसं त्या थिकनेसनी तुम्ही कट करायच्या. इथे कट करते मी ह्या वड्या आणि मग मी ह्या डीप फ्राय किंवा शेलो फ्राय तुम्ही करू शकता. यामध्ये तीळ टाकलेले नाहीयेत मी, यात तीळ पण टाकू शकता. आता मी ह्या शेलो फ्राय करणार आहे. मी ह्या वड्या कट केल्यात आणि छान असं डीप फ्राय केलंय बघू शकता. अगदी टेस्टी अशा ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.